बीचवर कुत्रे आहेत मागायला. So welcome to day 3 in Bali. Yes, मी 7व्या आसमानात आहे, आभाळात आहे मी, ढगात आहे मी, कारण की मी आलोय दी मोस्ट अवेटेड 1000 आयलँड अँड डायमंड बीच ॲट नुसा पेनेडा. येस, नुसा पेनेडा हा बालीमध्ये असलेला एक बीच आयलँड आहे, कारण इथं सगळ्या बीचेस आहेत. आणि त्या बीचमध्ये लाईफमध्ये असं पहिल्यांदा असं झालं की तुम्ही बीचवर येताना पाण्यात नाही जाऊ शकत, बिकॉज द बीच इज ॲक्च्युअली समवेअर हिअर. हे दिसते तुम्हाला खाली, ही बीच आहे आणि तुम्ही एका खूप मोठ्या क्लिफवर बसलेत. म्हणजे लेट मी शो यू अ रेफरन्स, कारण मी आता मागे बघत होतो ना, जस्ट जरा ना हळूहळू होतो. येस, सो इफ यू गाईज सी दिस क्लिफ, आम्ही ह्या हाईटला आहेत आता, अँड दिस क्लिफ गोज ऑल द वे डाऊन. आणि इथे आहेत ह्या बेसला बीचेस आहेत. म्हणजे आता हे जे 1000 आयलँड आहे किंवा जे डायमंड बीच आहे, आता ह्या एरियामध्ये भरपूर फेमस बीचेस आहेत. नुसा पेनेडा 2 रिजनमध्ये डिवाइड होतं, ईस्ट आणि वेस्टला. तर आज आम्ही मोस्ट ऑफ द थिंग्स एक्सप्लोअर करू, वेअर ॲज उद्या लायटर नोटवरती फिरू, दुसऱ्या जवळचे जे बीचेस आहेत ते करून रिटर्न जाऊ. तर तुम्ही जेव्हा बालीमध्ये येतात तर नुसा पेनेडासाठी 2 दिवस ठेवा, बिकॉज ईस्ट अँड वेस्ट. आणि नुसा पेनेडा एक असा एक मोठा आयलँड कम हिल स्टेशन आहे, म्हणजे द क्लिफ विच आय शोड यू. तर तुम्हाला, हो मॅडम तुमचा आवाज आहे ना. सो नुसा पेनेडा कसं आहे, हे आयलँड कम क्लिफ हिल स्टेशन आहे, म्हणजे तुम्ही द क्लिफ विच आय शोड यू जस्ट नाव. तर इथे आल्यानंतर तुम्हाला म्हणजे येण्यासाठी ॲक्सेस, आपण जसं महाबळेश्वरला जातो ना, तर तशा घाटातनं गाडी येतं घेऊन, आणि इव्हेंच्युअली यू विल रीच ॲट दिस पॉईंट. तर 2 दिवस रिझर्व ठेवा. येण्यासाठी बालीमधून तुम्हाला इथे एक, मला नाव आठवत नाही आता, पण तिथे बालीमध्ये एक हार्बर आहे, तर एसपासून काहीतरी नाव आहे त्याचं. तर त्या हार्बरला तुम्ही बोट पकडायची, फेरी पकडायची, विच इज स्पीड बोट्स टू बी प्रिसाईज. स्पीड बोट्स टेक अराउंड 40 मिनिट्स 50 मिनिट्स, आणि मग ते तुम्हाला नुसा पेनेडाच्या हार्बरला सोडतात. तुम्ही पॅकेजेस बुक केले असेल तर गाडी येते, तुम्हाला पिकअप करते, अँड दे विल शो यू एव्हरीथिंग. तर रश न करता, प्रत्येक स्पॉट टू स्पॉट न फिरता एखाद्या ठिकाणी या, मस्त 1-2 तास घालवा. आणि आता खरं बघायला गेलं तर आत्ता वाजले दुपारचे 3, सो यू कॅन इमॅजिन की किती गरम असेल बाहेर. पण जे आता इथनं जे मागचं इंडोनेशियाचं जे अफाट समुद्र दिसत आहे, त्या समुद्रातून येणारी जी थंड हवा आहे ती ह्या गरमीला थोडंसं थंडावते, किंवा ह्या गरमीचा त्रास आम्हाला नाहीसच झाला आहे ऑलमोस्ट आता, किंवा ह्या गरमीचा त्रास वाटत नाही. तुम्ही बघा यार, द ब्युटी, म्हणजे ते इंस्टाग्राम रीलला किंवा पिक्चरमध्ये बघायला भारी वाटतं ना, तसंच झालं आम्हाला. पण ते साला येईपर्यंत सगळा जीव निघून जाते. बट इव्हेंच्युअली यू विल सी दिस ब्युटिफुल मार्वलस नॅचरल मॉन्युमेंट्स म्हणा किंवा नॅचरल स्कल्पचर्स, जसं की दिस इज द डायमंड बीच. हा त्याचा पार्ट असावा किंवा त्याला काही शेवटी नाव असेल, पण इमॅजिन करा, म्हणजे जर तुम्ही स्कुबा डायव्हर असाल, प्रोफेशनल असाल, अँड यू आर समवेअर हिअर, असं इथे कुठेतरी, इट्स अ माइंड ब्लोईंग एक्सपिरियन्स. आता ह्या ऑसम व्ह्यूमध्ये आमचं लेकरू काय करायला तुम्हाला दाखवतो. तुम्हाला म्हटलं ना, आभाळ गरजायला आता, बट होपफुली पाऊस पडू नये, कारण आम्ही ऑलरेडी खूप मोठ्या ह्याच्यात आहेत, हाईटवरती आहेत. आणि प्रेझेंटिंग द ग्रेट टडा, मला मातीत खेळायचे, दगड जमा करायचे, बट त्यांनी त्यांचा मोमेंट एन्जॉय केला पाहिजे. त्या घाटामध्ये तिला, ऋत्विकाला फार चिडचिड होत होती की पप्पा आता असं गाडी अशी जात होती ना. शी वॉज लिटल वरीड, बट आय थिंक नाव शी इज फाईन. कसं आलो विचारू नका, सरळ मी नुसा पेनेडाला आलो, इथे आलो, बसलो. Oh my God! Wow! Yes, हा एक छोटासा बोर्ड आहे, called as रुबा पोहन,
सांगतो इथून सिंगापूर किती आहे, जपान किती आहे डिस्टन्सवर आहे. बघू शकता तुम्ही.